नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, RITEL कडून इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड भरती 2025 ची. ओके. याच्यामध्ये जे पद असणार आहे असिस्टंट मॅनेजरसाठी व्हॅकन्सी असणार, AM साठी. टोटल इथं 400 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार अप्लाय करण्यासाठी इंजिनिअरिंग डिग्री, फार्मसी डिग्री, एनी ग्रॅज्युएट डिग्री आणि PG डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपली Instagram आयडी, Facebook आयडी, WhatsApp ग्रुप, Telegram चॅनलला पण फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे, RITEL कडून लिमिटेडकडून ही व्हॅकन्सी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस कंपनी असणारी गुरगावला याची हेड ऑफिस आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे एंगेजमेंट दिलेलं आहे मल्टिपल इंजिनिअरिंग प्रोफेशनल कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहे. ओके. याच्यामध्ये RITEL लिमिटेडकडून असणार आहे. त्या कंपनीची माहिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेले आहे इम्पोर्टंट डेट्स. आता याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला चालू झालेले आहे 26/11/2025 पासून. तर लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्याची 25/12/2025 आणि तुमची रायटिंग टेस्ट असणार आहे 11/1/2026 ला. आता इम्पोर्टंट नोट दिलेला आहे याच्यामध्ये ऑल व्हॅकन्सीज ज्या असणार आहे आपल्याला डिसिप्लिननुसार असणार, स्टेटनुसार असणार, जे आपले झोन असेल त्या झोननुसार इथं व्हॅकन्सी असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये स्टेट अँड झोनची नावं दिलेली आहे. नॉर्थ झोनला व्हॅकन्सी असणार आहे. त्याच्यामध्ये स्टेटची नावं दिलेली आहे ती बघू शकता. जे काही नॉर्थ झोनमध्ये येतात दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू अँड काश्मीर, लद्दाख, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि चंदीगड. ओके. ईस्ट झोनमध्ये येतात आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, बिहार, ओडिशा, झारखंड, वेस्ट बंगाल, अंदमान आणि निकोबार आयलँड्स. ओके. वेस्ट झोनमध्ये येतात गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा, दादर नगर हवेली, दमण आणि दीव. साऊथ झोनमध्ये येतात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, केरला, तामिळनाडू, पुद्दुचेरी, लक्षद्वीप. ओके. असं इथं दिलेली झोनची नावं. आता रायटिंग टेस्ट आपली घेण्यात येणार आहे ऑल व्हॅकन्सीजनुसार. सेम डेटमध्ये, सेम टाईममध्ये सगळ्यांसाठी ऑल इंडियामध्ये एक्झामिनेशन असणार आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या कॅन्डिडेटला एक व्हॅकन्सी असणार आहे फक्त. याच्यामध्ये एकच पोस्ट आहे. ओके. जे की तुम्हाला सांगितली असिस्टंट मॅनेजरमध्ये. पण याच्यामध्ये डिपार्टमेंट वेगळे-वेगळे असणार आहे. मिनिमम आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन्स किती पाहिजे, मिनिमम एक्सपिरियन्स किती पाहिजे, हे पोस्टनुसार आपण जाणून घेऊया. आता याच्यामध्ये दिलेले आहे. डिसिप्लिन दिलेलं आहे आपल्याला, झोननुसार व्हॅकन्सी दिलेली आहे, पोस्ट दिलेली आहे, मिनिमम क्वालिफिकेशन, त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे, किती वर्षाचा पाहिजे, टोटल इथं व्हॅकन्सी दिलेली आहे. आता सिव्हिलसाठी तर सिव्हिल इंजिनिअरिंगला इथं दिलेली आहे. टोटल ऑफ आता नॉर्थ, ईस्ट, वेस्ट अँड सॉरी नॉर्थ झोनमध्ये 27 व्हॅकन्सी दिलेल्या आहे. त्याच्यानंतर ओके. ईस्ट झोनला 31 व्हॅकन्सी, वेस्ट झोनला 1 ते 33 व्हॅकन्सी आणि साऊथ झोनला इथं 29 व्हॅकन्सी दिलेल्या आहे. ओके. याच्यामध्ये असिस्टंट मॅनेजर सिव्हिल व्हॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये पाहिजे आपल्याला बॅचलर डिग्री आपल्याला लागणार आहे. सॉरी. आता याच्यामध्ये आपल्याला फुल बॅचलर डिग्री इंजिनिअरिंगमध्ये लागणार आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे तरच अप्लाय करू शकतात. इलेक्ट्रिकलसाठी व्हॅकन्सी असणार आहे. यांना आता असिस्टंट मॅनेजर आपलं इलेक्ट्रिकलचा व्हॅकन्सी एज्युकेशन क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री पाहिजे आहे इलेक्ट्रिकलमध्ये तरच आपण अप्लाय करू शकतो. एक्सपिरियन्स लागणार 2 वर्षाचा. ओके. आता नॉर्थ झोनमध्ये याच्यामध्ये आपल्याला 35 व्हॅकन्सी बघायला मिळतात. ईस्ट झोनमध्ये आपल्याला याच्यामध्ये 4 व्हॅकन्सी बघायला मिळतात. वेस्ट झोनमध्ये आपल्याला 8 व्हॅकन्सी बघायला मिळतात आणि साऊथ झोनमध्ये 8 व्हॅकन्सी बघायला मिळतात. ओके. त्यानंतर इथं आपल्याला सिग्नल टेलिकम्युनिकेशन एस-टीसाठी व्हॅकन्सी. सिग्नल टेलिकम्युनिकेशन्स. ओके. नॉर्थ झोनमध्ये आता याच्यात व्हॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये असिस्टंट मॅनेजर एस-टीसाठी व्हॅकन्सी. फुल टाईम बॅचलर डिग्री झाली पाहिजे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेली असेल तर आपण अप्लाय करू शकता. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला नॉर्थ झोनला 5 व्हॅकन्सी बघायला मिळतात. ईस्ट झोनला 1 व्हॅकन्सी, वेस्ट झोनला 1 व्हॅकन्सी आणि साऊथ झोनला 3 व्हॅकन्सी बघायला मिळतात. ओके. मेकॅनिकलमध्ये व्हॅकन्सी असणार आहे. असिस्टंट मॅनेजर मेकॅनिकलवाले अप्लाय करू शकता. इंजिनिअरिंग डिग्री पाहिजे आपल्याला मेकॅनिकलमध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला नॉर्थ झोनला 60 व्हॅकन्सी, ईस्ट झोनला 47 व्हॅकन्सी, वेस्ट झोनला 28 व्हॅकन्सी आणि साऊथ झोनला 15 व्हॅकन्सी बघायला मिळतात. ओके. मेटलगिरीमध्ये आपल्या याच्यामध्ये आता असिस्टंट मॅनेजरमध्ये व्हॅकन्सी असणार आहे. बॅचलर डिग्री पाहिजे आहे इंजिनिअरिंगमध्ये. नॉर्थ झोनमध्ये 8 व्हॅकन्सी, ईस्ट झोनला 4 व्हॅकन्सी, वेस्ट झोनला 12 व्हॅकन्सी आणि साऊथ झोनला 2 व्हॅकन्सी. केमिकलमध्ये व्हॅकन्सी असणार आहे. नॉर्थ असिस्टंट मॅनेजर केमिकलला बॅचलर डिग्री केमिकल, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. नॉर्थ झोनमध्ये 3 व्हॅकन्सी, ईस्ट झोनमध्ये 4 व्हेकन्सी, वेस्ट झोनमध्ये आपल्याला 3 व्हॅकन्सी बघायला मिळतात आणि साऊथ झोनला 1 व्हॅकन्सी बघायला मिळते.
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आय-टी सेक्टरमध्ये आपल्याला असिस्टंट मॅनेजर आय-टी डिपार्टमेंटसाठी बॅचलर डिग्री पाहिजे आहे. आय-टी डिपार्टमेंटमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये याच्यामध्ये आपल्याला वेस्ट झोनला बघायला मिळतात ते 12 व्हॅकन्सी. त्याच्यानंतर आपल्याला सॉरी नॉर्थ झोनमध्ये 12 व्हॅकन्सी, वेस्ट झोनमध्ये 1 व्हॅकन्सी आणि साऊथ झोनला 1 व्हॅकन्सी बघायला मिळते. फूड टेक्नॉलॉजीमध्ये इथे व्हॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये असिस्टंट मॅनेजर फूड टेक्नॉलॉजी पद असणार आहे. बॅचलर डिग्री पाहिजे आहे. फूड टेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, ॲग्रिकल्चर झालेलं असेल तर अप्लाय करू शकता. नॉर्थ झोनमध्ये 3 व्हॅकन्सी, साऊथला 3 व्हॅकन्सी, ईस्टला 2 व्हॅकन्सी, वेस्टला 2 व्हॅकन्सी 3 व्हॅकन्सी सगळीकडे 3-3 व्हॅकन्सी. फार्मासाठी वेस्ट झोनमध्ये असिस्टंट मॅनेजर फार्मामध्ये फुल टाईम बॅचलर डिग्री फार्मसी झालेली पाहिजे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स 2 व्हॅकन्सी बघायला मिळतात. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं पी-डब्ल्यू-डीसाठी व्हॅकन्सी असणार आहे. सगळ्या झोनमध्ये असणार आहे. बघू शकता तुम्ही दिलेले आहे सिव्हिल, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकलमध्ये. वेस्टमध्ये पण दिलेलं आहे 2-2, 3-3 व्हॅकन्सी आपल्याला 2-2 व्हॅकन्सी बघायला मिळतात प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये. ओके. आता एज लिमिट दिलेलं आहे याच्यामध्ये असिस्टंट मॅनेजर असणार आहे 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो आपण. याच्यामध्ये दिलेला आहे एक्सपिरियन्स वगैरे आपल्याला जे असणार आहे ते दिलेलं आहे तेवढं लागणार आहे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. ओके. एज्युकेशन एक्सपिरियन्स एज्युकेशनल आणि एक्सपिरियन्सबद्दल माहिती दिलेली आहे. आता कॅटेगरीनुसार इथं लागणार आहे एज्युकेशन 60% आपल्याला याच्यामध्ये पाहिजे आहे तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये ॲक्टिव्हिटीज युनिव्हर्सिटीमधून झालेली पाहिजे. पिरियड ऑफ ट्रेनिंग असणार आहे आपल्याला एक्सपर्ट ऑन जॉब ट्रेनिंग भेटणार आहे आपल्याला तरच आपण इथं फायनल सिलेक्शन होणार आहे. ओके. त्यानंतर इथं कॅटेगरीमध्ये सूट पण भेटते. एज लिमिटची जेवढी असेल तेवढे पी-डब्ल्यू-डी असो, एस-सी, एस-टी असो, ई-डब्ल्यू-एस असो. ओके. ते तुम्हाला सूट भेटणारच. ओके. त्यानंतर आता हे पी-डब्ल्यू-डीचं सेक्शनने तुम्ही एवढं वाचून घ्या. म्हणजे तुम्हाला इथं त्याची माहिती पण मिळून जाते. ओके. सिलेक्शन प्रोसेस इम्पॉर्टंट पॉइंट रायटिंग टेस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये 125 क्वेश्चन असणार आहे. 1.5 तासाचा टाईम दिलेला आहे. 1.5 हॉर्स टाईम दिलेला आहे. नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम. ओके. चांगली पॉझिटिव्ह आहे. नो निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये काही चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. मिनिमम आपल्याला 50% मार्क आणायचे आहे UR, EWSला आणि 45% एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-सी-एल, पी-डब्ल्यू-डीला. तर तुम्ही तुक्के मारून पण एक्झामिनेशन देऊ शकता. इंटरव्ह्यू दिलेले आहे. इंटरव्ह्यू आपले होणार आहे. 1:6 रेशो असणार आहे. 6 जणांपैकी 1 जण सिलेक्ट होणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला अंडर आपल्याला रायटिंग टेस्ट दिलेला आहे. 60% आपल्याला रायटिंग टेस्टवर असणार आहे. 40% आपल्याला इंटरव्ह्यू बेसवर सिलेक्शन असणार आहे. ओके. टेक्निकल, प्रोफेशनल तर 30% आपल्याला याच्यामध्ये असणार आहे. पण आपल्याला 10% भेटू शकतात. म्हणजे 100% आपल्याला दिलेले आहे. मिनिमम आपल्याला 60% मार्क्स आणायचे UR, ई-डब्ल्यू-एसला याच्यामध्ये एस-सी, एस-टीला 50% आणायचे आहे. तरच आपलं इथं सिलेक्शन होणार आहे. ओके. तुम्ही एक्झामिनेशन जे असणार आहे, जी काही द्यायची असेल एक्झाम हिंदी किंवा इंग्लिशमध्ये देऊ शकता. आता याच्यामध्ये व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला सगळे डॉक्युमेंटेशन सोबत घेऊन जायचे. क्वालिफिकेशन रिगार्डिंग ओके. नेचर ऑफ पिरियड ऑफ एंगेजमेंट दिलेली आहे. ऑफर आपल्याला जी असणार आहे इश्यूज ऑफ ऑनली प्रोजेक्टसाठी असणार आपल्याला सीव्ही आपल्याला घेतला जाईल. सीव्ही आल्यानंतर आपल्याला तिथं बोलवण्यात येतं. त्यानंतर तुमचं इथं एक्झामिनेशन घेण्यात येतं. मग इंटरव्ह्यू घेण्यात येतो. मग तुम्हाला इथं पगार दिला सॉरी परमनंट जॉब व्हॅकन्सी भेटेल. कॉन्ट्रॅक्ट जॉब व्हॅकन्सी भेटणार आहे. पे अलाउन्स आपल्याला भेटणार आहे. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे आपल्याला एक्सपिरियन्स रिगार्डिंग. तर आपल्याला जे असणार तर पगार जी बघायला गेले सिस्टम मॅनेजरसाठी तर बेसिक पे दिलेला आहे ₹23,340. आपल्याला याच्यात दिलेलं आहे ग्रॉस सीटीसी आपल्याला ₹42,478. आपल्याला ॲन्युअली जर बघायला गेलं 5,09,741 चा पॅकेज असणार आहे ॲन्युअलीमध्ये. ओके. सीटीसी. आता याच्यामध्ये दिलेल्या फीज एक्झामिनेशन फीज हे असणार आहे. जनरल ओ-बी-सीला ₹600 असणार आहे. ई-डब्ल्यू-एस, एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यूला ₹300 असणार आहेत. काहीच क्युरी असेल तुम्हाला रिगार्डिंग पेमेंट रिगार्डिंग तर तुम्ही यांना कॉल पण करू शकता किंवा मेल करू शकतात. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी रिगार्डिंग संपूर्ण माहिती दिलेली आहे. फुल वगैरे पे करायसाठी संपूर्ण माहिती दिलेली आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचे आहे. यांच्या वेबसाईटवरून डॉक्युमेंटेशन अपलोड करायचे आहे. मॉडिफिकेशन नंतर करू शकता. आता हायेस्ट आपल्याला हाय स्कूल सर्टिफिकेशन, डेटा प्रूफसाठी 10वीचं त्यात अकॅडमिकचं क्वालिफिकेशन इयर मार्कशीट्स वगैरे लागतील. 10th क्लास, 12th क्लास, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन जे पण असेल. पर्सेंटेज टाकायची त्यांची एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, पी-डब्ल्यू-डी, कॅटेगरी सर्टिफिकेशन, आयडेंटिटी प्रूफ, पासपोर्ट, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, पॅन कार्ड जे पण असेल ते सोबत घेऊन जावं. आणि आपल्याला प्रूफ ऑफ पिरियड ऑफ एक्सपिरियन्सचं लेटर वगैरे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. ओके. त्यानंतर एवढं झाल्यानंतर आपल्याला पुढे यायचं कॅटेगरी सेक्शन दिलेलं आहे. ओ-बी-सी, एन-सी-एल, ई-डब्ल्यू-एसचं ते वाचून घ्या एवढं. ॲप्लिकेशन जे असतं आपल्याला फॉर्म सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंटेशन पण लागणार आहे. जेव्हा इंटरव्ह्यूला तुम्ही जाणार तर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट लागणार. पासपोर्ट साइज फोटोग्राफ लागणार आहे. फुल सर्टिफिकेशन, कॅटेगरी सर्टिफिकेशन, ऑल अकॅडमिक क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन, मार्कशीट, कॅटेगरी सर्टिफिकेशन, आयडेंटिटी प्रूफ, पी-डब्ल्यू-डी सर्टिफिकेशन. ओके. एन-ओ-सी वगैरे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंटेशन आणि ते झेरॉक्स कॉपी पण सोबत घेऊन जायची आहे.
अप्लाय करण्यासाठी आपला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. त्याच्यावरूनच आपल्याला नोटिफिकेशन नंतरून मिळणार आहे. कॅन्डिडेटसाठी तर संपूर्ण दिलेले प्रेफरन्स सिलेक्शन राउंड दिलेला आहे. आता प्रेफरन्स आपल्या रायटिंग टेस्ट कुठे द्यायची आहे, हे तुम्ही बघू शकता. दिल्लीला द्यायची आहे, गुरुग्रामला द्यायची आहे, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता, भुवनेश्वर, हैदराबाद, भिलाई, चेन्नई, पटना, लखनौ अँड लखनौमध्ये. ओके. इंटरव्ह्यू तुम्हाला नंतरून कळवण्यात येईल कुठे घेतात ते. ओके. आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे, जे की आपल्याला याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती वाचून घ्या, लगेच फॉर्म भरून घ्या, हे सांगण्यात आलेलं आहे. बिफोर अप्लाय करण्याच्या पहिले इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करा, असं छोटी-मोठी माहिती याच्यात देण्यात आलेली आहे. आता कम्युनिकेशनबद्दल इथं माहिती दिलेली आहे. त्यानंतर वेबसाईट लिंक दिलेली आहे. काही क्युरीज असेल तुम्ही इथं मेल पण करू शकतात. ओके. त्यानंतर व्ही-सी नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर, नेम ऑफ द कॅन्डिडेट, बॉक लेटर अँड व्हॅलिड ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला टाकायचे आहे. याच्यात आपल्याला कंपल्सरी असणार आहेत. ओके. त्यानंतर सिलेबस दिलेला आहे तुमचा व्हॅकन्सीजनुसार 125 क्वेश्चनचा सिलेबस. याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह अप्टिट्यूडचे 35 क्वेश्चन, 35 क्वेश्चन्स, डाटा इंटरप्रिटेशनचे 35 क्वेश्चन्स, लॉजिकल रिझनिंगचे 35 क्वेश्चन, बेसिक अवेअरनेस अँड जनरल नॉलेजचे 20 क्वेश्चन असणार आहे. असे आपल्याला 125 क्वेश्चनचा सिलेबस दिलेला आहे. सिलेबस पण तुम्ही एकदा रीड करून घ्या. खाली फॉर्मॅट सर्टिफिकेशन दिलेलं आहे. ओके. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे स्टेप बाय स्टेप. तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 26/11/2025 ते 25/12/2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, WhatsAppवरून डाउनलोड करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेडमध्ये, तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta आयडी, Facebook आयडीची. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जास्त मित्रांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब फॉर असतो. अशाच नवीन जॉब फॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.